नमस्कार मंडळी, ॲज अ टीचर मी खूप मुलांना ऑब्झर्व करत असते आणि ॲज अ पॅरेंट माझा एक्सपिरियन्स मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। सगळेच पॅरेंट्स खूप टेन्शन करत असतात आणि मला वारंवार विचारत असतात की मॅडम मुलांना इंग्लिश कसं शिकवायचं, सुवानी कसं काय इंग्लिश बोलायला लागली। तर हो, त्या सगळ्यांना माझं एकच आन्सर असतं की मुलांसोबत तुम्ही इंग्लिश बोला। आणि तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर मी त्याच्यासाठी छोटे छोटे व्हिडिओ भरपूर असे घेऊन आले आहे की ते तुम्ही तुमच्या मुलांसोबत यूज करू शकतात। जरी तुम्हाला इंग्लिश येत नसली तरीही फक्त तुम्हाला व्हिडिओ फॉलो करायचा आहे, ऐकायचं आहे आणि तुमच्या मुलांसोबत बोलायचं आहे। तुम्ही बघत असणार आपली मुलं मातृभाषा कशी शिकत असतात किंवा बोलायला कसं शिकत असतात। जेव्हा मूल चालायला लागतं, बोलायला लागतं तर ते कसं बोलायला लागतं ऐकून। जेव्हा ते त्याच्या घरामध्ये फॅमिली मेंबर्स बोलत असतात तेव्हा ते बघत असतं, ऐकत असतं, ऑब्झर्व करत असतं आणि तेव्हाच ते आपली भाषा बोलायला शिकतं। तर ते सुद्धा इंग्लिश सुद्धा एक लँग्वेज आहे आणि आपली मुलं ती सुद्धा ऐकून शिकू शकतात। त्यासाठी आपल्याला फक्त एकच काळजी घ्यायची, ती म्हणजे आपल्याला आपल्या घरात एक इंग्लिश ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचे। यावरती मी जास्त बोलणार नाही कारण अगोदर मी भरपूर व्हिडिओज केलेले आहेत, ते तुम्ही नक्की जाऊन बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे, आता स्कूल चालू झालेले आहे आणि आपण आपल्या मुलांसोबत रोज जे सेंटेन्सेस बोलत असतो तेच आपण आता इंग्लिशमध्ये बोलायचे आहेत। तर ते कसे, तर मी बोर्डवरती लिहिलेले आहेत सेंटेन्सेस, इंग्लिशमध्येच लिहिलेले आहेत का, कारण आपल्याला त्या मुलांसोबत ॲज इट इज इंग्लिशमध्येच बोलायचे आहेत, ट्रान्सलेट करून बोलायचे नाही आहेत। मी फक्त तुम्हाला सेंटेन्स एक्सप्लेन करून देईल म्हणजे तुमचं लक्षात येईल की कुठला सेंटेन्स केव्हा यूज करायचा आहे आणि त्याचा अर्थ काय होतो, पण तुम्हाला ट्रान्सलेट करून बोलायचं नाहीये। तुम्हाला ॲज इट इज मुलांसोबत ॲक्शन करून बोला म्हणजे मुलांना लक्षात येईल। सो आय होप यू ऑल आर रेडी। सो विदाउट फर्दर अडू लेट्स स्टार्ट। सो फर्स्ट सेंटेन्स इज गेट अप, इट्स टाइम फॉर स्कूल। जेव्हा आपण सकाळीच आपली सुरुवात कुठून होत असते, मुलांना झोपेमधून उठवण्यापासून, तर तेव्हा आपण बोलू शकतो मुलांना, तेव्हा आपण मराठीत काय बोलतो, उठ शाळेचा टाइम होतोय, तर तुम्ही बोलू शकता गेट अप, इट्स टाइम फॉर स्कूल। गेट अप, इट्स टाइम फॉर स्कूल। नेक्स्ट, त्याच्यानंतर आपण मुलांना सांगत असतो दात घास, तोंड धु, नाश्ता कर, तर ते तुम्ही बोलू शकता ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस। गो ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस। तुझा नाश्ता संपव, फिनिश युअर ब्रेकफास्ट, फिनिश युअर ब्रेकफास्ट। हे बघा, गेट अप, इट्स टाइम फॉर स्कूल, गो अँड ब्रश युअर टीथ अँड वॉश युअर फेस, डू फास्ट, लवकर कर, डू फास्ट, कम बॅक, परत ये, फिनिश युअर ब्रेकफास्ट, नाश्ता कर, नाश्ता संपव। बघा, ही सेंटेन्सेस आपण अशा फ्लो मध्ये बोलत गेलो तर आपण सुद्धा इंग्लिश बोलू आणि आपली मुलं सुद्धा इंग्लिश बोलायला लागतील। मुलांचं हे जे वय आहे ना, 6 वर्षापर्यंत मुलं अगदी लवकर कुठलेही स्किल ते लवकर कॅचअप करतात, म्हणून आताच तुमच्या मुलांवर फोकस करा। जर तुम्हाला आंघोळ कर असं सांगायचं असेल तर तुम्ही सांगू टेक अ बाथ, त्याच्यानंतर लवकर कपडे घाल, गेट ड्रेस्ड क्विकली। तुझी शाळेची बॅग पॅक कर, पॅक युअर स्कूल बॅग, पॅक युअर स्कूल बॅग। कंटिन्यू बोलायचे तुम्हाला सेंटेन्सेस, पॅक युअर स्कूल बॅग, पॅक युअर स्कूल बॅग, असं थांबून वगैरे बोलायचं नाहीये, फ्लुएंटली वाटलं पाहिजे। त्याच्यानंतर डोंट फॉरगेट युअर लंच बॉक्स, तुझा लंच बॉक्स बॅगेत ठेवायला विसरू नको असं सांगायचं असेल तर तुम्ही बोलू शकता डोंट फॉरगेट युअर लंच बॉक्स। त्याचप्रमाणे डोंट फॉरगेट युअर वॉटर बॉटल। हे बघा, जसं आपण घरात आपल्या मुलांना ॲटमॉस्फिअर क्रिएट करू तसेच आपले मुलं घडतील। काय असतं ना, मुलांना आता आपण इंग्लिश मीडियम मध्ये तर टाकत आहोत, म्हणजेच आपण आपलं अर्ध काम तर आपण केलेलंच आहे, तिथं टीचर त्यांच्यासोबत इंग्लिश बोलतच आहेत, पण घरी सुद्धा आपण त्यांच्यासोबत जर प्रॅक्टिस केली तर मुलांचा कॉन्फिडंट वाढतो, स्कूलमध्ये त्यांचा गोंधळ उडत नाही। स्कूलमध्ये सुद्धा टीचर अशाच प्रकारे त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतात। नेक्स्ट, वेअर युअर शूज प्रॉपरली, तुझे बूट व्यवस्थित घाल, वेअर युअर शूज प्रॉपरली किंवा पुट ऑन युअर शूज प्रॉपरली। कॉम युअर हेअर, तुझे केस विंचर, तर तुम्ही बोलू शकता कॉम युअर हेअर। लवकर कर, आपल्याला उशीर होत आहे किंवा लवकर कर, तुला उशीर होत आहे। हरी अप, यू विल बी लेट, तुला उशीर होईल, तू लेट होशील, यू विल बी लेट। हरी अप, लवकर कर, यू विल बी लेट।
चेक इफ यू हॅव ऑल युअर बुक्स. आता हे पण आपण जेव्हा मुलं स्कूलमध्ये जात असतात तेव्हा रोज त्यांना रिमाइंडर टाकत असतो, रिमाइंडर देत असतो की चेक कर की तू सगळ्या नोटबुक्स बुक्स घेतल्या आहेत की नाही, बॅगेत ठेवल्या आहेत की नाही. तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात चेक इफ यू हॅव ऑल युअर बुक्स किंवा ऑल युअर नोटबुक्स. त्याच्यानंतर तू तुझा होमवर्क केला का, डिड यू डू युअर होमवर्क. तू तुझा होमवर्क केला का, डिड यू डू युअर होमवर्क. मुलांना आपण दूध देत असतो तर त्या भरपूरदा सांडत जात असतात, तर तेव्हा तुम्ही बोलू शकता डोंट स्पिल युअर मिल्क. डोंट स्पिल युअर मिल्क. दूध सांडू नको. त्याचप्रमाणे एक घोट तरी दूध पी, टेक अ सिप. एक घास खा, टेक अ बाईट. अशा प्रकारे तुम्ही मुलांसोबत इंग्लिश बोलायला इथून सुरुवात करू शकतात. छोटे छोटे सेंटेन्सेस तुम्ही त्यांच्यासोबत रोज बोलायचे आहेत. आज बोलले आणि त्याच्यानंतर परत 8 दिवसांना तुम्हाला वाटलं की चला आता मुलांना इंग्लिश शिकवायचे, तसं नाही. रोजच तुम्हाला प्रॅक्टिस करायची, कन्सिस्टन्सी ठेवायची, तरच तुमची मुलं ते जेव्हा ते रोज ऐकतील तरच ते शिकतील. जसं आपण आपल्या मुलांना आपली भाषा शिकवत असतो, जेव्हा बोलायला आपण त्यांच्यासोबत आपली भाषा सुद्धा छोट्या सेंटेन्सेस पासूनच आपण मुलांसोबत बोलायचं स्टार्ट करतो. जसं ते बोलायला लागतात, इकडे ये, जेवून घे, पाणी पी, याप्रमाणे तेच आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे, म्हणजेच मुलं इंग्लिश बोलायला शिकतील. आणि हो, मी इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुद्धा स्टार्ट केलेला आहे. तो तर तुम्ही मला वाटतं ते व्हिडिओज तुम्ही बघतच आहात. ॲक्च्युली डे 4 पर्यंत मी व्हिडिओज अपलोड केलेले आहेत आणि आता लवकरच मी डे 5 डे 6 कंटिन्यू करणार आहे. सो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हिडिओ तुम्ही मिस केलेले आहेत ते व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मुलांच्या रीडिंगवरती, मुलांच्या स्पीकिंगवरती आणि आपल्याला सुद्धा ॲज अ पॅरेंट, ॲज अ टीचर इंग्लिश बोलायचं शिकायचं असेल तर त्या रिलेटेड सुद्धा मी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. ते जाऊन नक्की बघा. व्हिडिओना लाईक करा, शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा. अजून तुम्हाला भरपूर अशी सेंटेन्सेस हवी असतील तर तेही तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहू शकतात, म्हणजेच मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये भरपूर सगळे सेंटेन्स तुमच्यासाठी घेऊन येईल. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.